सदयदवलहासं श्री विठ्ठल चिंतयामि पंडईच्या भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय शिवभोला चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे व्रता शिवना तयान पादे क्रोधका मस्तक हे माझ्या लोकी मस्तक हे माझ्या लोकी अनंत कृपा सिंधू जगद्धारक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा स्व अनुभूती वर्णन करणारा अभंग 5 चरणाचा सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय आपल्या 42 वर्षाच्या आयुष्यामध्ये केलेली जी क्रांती आहे किंवा झालेला जो परमार्थ आहे किंवा केलेला परमार्थ आहे या परमार्थाची अनुभूती या अभंगाद्वारे तुमच्या आमच्या समोर प्रकट करतायत। अभंग तुकोबारायांचा आहे। अभंगाचा सरळ अर्थ असा आहे, तुकोबाराय म्हणतात माझ्या आयुष्यामध्ये मी जो गेल्या 42 वर्षामध्ये जो परमार्थ केला तो याच्या करता कशा करता शेवटचा दिवस गोड माझ्या आयुष्यामध्ये मी जे 42 वर्षाच्या आयुष्यामध्ये परमार्थ केला तो माझा शेवट गोड होण्याकरता आणि शेवट गोड माझा झाला जगाचा मालक मला घेऊन जाण्याकरता आला याच्याकरता वर्षाच्या आयुष्यामध्ये परमार्थ केला तो परमार्थ कशा करता जगाच्या मालकाच्या प्राप्तीसाठी आणि माझं मरण चांगलं व्हावं याच्या करता। म्हणून आता तुकोबाराय म्हणतात याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा। महाराज तुमच्या जीवनामध्ये शेवट गोड झाला म्हणजे नेमकं तुमच्या जीवनामध्ये अनुभूती काय मिळाली आता निश्चिंतीने पावलो विसावा। महाराज म्हणतात मंगळाचे केले गुणे। महाराज म्हणतात मला असं वाटायला लागलं
या झालेल्या गोष्टीचं कौतुक काय वाटायला लागलं? हे कौतुक माझ्या जीवनातलं आहे आणि हा जो बदल आहे ना, तो नाम मंगळ असणाऱ्या परमात्म्याचं नामस्मरण केल्यामुळे ही क्रांती माझ्या जीवनामध्ये झाली. मग महाराज तुमच्या जीवनामध्ये आता पुढं काय? महाराज म्हणतात, तुका म्हणे मुक्ती परणेले नोबरी. परमात्म्याच्या साधनेमुळे आणि परमात्म्याच्या चिंतनामुळे माझ्या जीवनामध्ये जी मुक्ती आहे, जो मोक्ष आहे, तो मोक्ष दुर्लभ आहे, मुक्ती दुर्लभ आहे. पण ती मुक्ती, तो मोक्ष आमच्या जीवनामध्ये परमात्म्याच्या चिंतनाने आणि 42 वर्षाच्या आयुष्यामधील केलेल्या परमार्थामुळे ती मुक्ती आमची नवरी झाली. तुका म्हणे मुक्ती परणेले नोवरे. आता दिवसचारी खेळी मिळे. आता दिवसचारी खेळी मिळे या शब्दाचा अर्थ आता इथून पुढं आता निश्चिंतीने आवडू विसावा, कुंटलिया धावा तृष्णेच्या विठावा. सुरुवात करणीच्या पवित्र अशा दरबारामध्ये मातोश्री कैलासवासी रत्नमालाबाई मधुकरराव देशमुख यांच्या 13वीच्या उत्तरार्धाच्या नंतर जे सुवासिनीचा कार्यक्रम असतो, ज्याला गोड जेवण म्हणावं, ज्याला सुवासिनी म्हणतात, अशा या गोड जेवणाच्या निमित्तानं सुवासिनीच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं देशमुख परिवाराच्या वतीनं कैलासवासी रत्नमालाबाई यांच्या गोड जेवणाच्या निमित्तानं हा 1 दिवसाचा कार्यक्रम सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आजची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला माझे परमस्नेही परमादरणीय श्री हरिभक्तीपरायण आपल्या भागाचं वैभव आमचे तुकारामजी महाराज टेळकीकर यांच्या आदरास्तव प्रेमास्तव माझ्याकडे आजची कीर्तन सेवा आलेली आहे. म्हणून सर्व आज उपस्थित सर्व गुणसंपन्न सर्व टाळकरी मंडळी, आमचे हरिभक्तीपरायण पप्पू महाराज असतील, त्याचप्रमाणे सर्व ही गुणीजन मंडळी, सर्वांचा नाम उल्लेख करणं शक्य नाही कारण सर्वांचा परिचय नसल्यामुळे सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो आणि ज्यांच्या सुवासिनीच्या नाम अर्थात गोड जेवणाच्या निमित्तानं ही कीर्तन सेवा मातोश्री कैलासवासी रत्नमालाबाई यांच्या नंतर आमचे बाबाश्री असतील, त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील त्यांचे 3 सुपुत्र ब्रह्म विष्णू महेश, आमचे रमेश भाऊ असतील, अरुण भाऊ असतील, प्रदीप भाऊ असतील आणि आमच्या मातोश्रीचे मालक या ठिकाणी श्री हरिभक्तीपरायण मधुकरराव देशमुख या सर्व कुटुंबाच्या वतीनं आज आपण उपस्थित आहोत. सज्जनांचा जन्म झाला, त्यांना जाणं मात्र निश्चित आहे, नक्कीच आहे. उपजल्या पिंडा मनन संगती. नवे नवेच्या पुढे जाऊन सांगतो माय बाप,
एखादा जीव ज्या दिवशी जन्माला येतो त्याच दिवशी जाण्याचा दिवस सुद्धा म्हणून एक दिवस ज्याचा जन्म त्याला एक दिवस परत नक्कीच आहे. महाराज म्हणतात येथे नाही उरो आले अवतार, ते पामर जीव किती विठारा. त्याची वाट पाहे काळ. जो जन्माला आलेला जीव आहे तो जन्माला येत असताना अर्थात जाण्याचा दिवस सुद्धा सोबत घेऊन आलेला असतो. पण उपजल्या पिन्ना मरण संगती किंवा शास्त्राच्या पुढे जाऊन सांगते पीर मर गये पैगंबर मर गये मर गई हसीन जोगी 33 कोटी देवता मर गए थोड़े काल के पास. येथे नाही उरो आले या मृत्यू लोकाचा नियम आहे दादा. ज्याचा जन्म झाला त्याला एक दिवस निघून जाणं महत्वाचंच आहे. जाणं नक्कीच आहे, नक्कीच आहे. महाराज सांगतात येथे नाही लक्षात येईल. महाराज सांगतात येथे नाही उरो आले अवतार. बाबा या मृत्यू लोकांमध्ये अवतार शिल्लक राहिले नाही. अवतार म्हणजे देवाचे जन्म. या मृत्यू लोकांमध्ये देवाचे अवतार शिल्लक राहिले नसतील तर या मृत्यू लोकांमध्ये अवतारवरची माणसं शिल्लक राहतील का? माझी भाषा कळते तुम्हाला? या मृत्यू लोकांमध्ये जर अवतार शिल्लक राहत नसतील तर दादा माझ्या दादा हो ऐका, या मृत्यू लोकांमध्ये अवतार शिल्लक राहिले नसतील, राहत नसतील तर या मृत्यू लोकांमध्ये अवतारवरची माणसं शिल्लक राहतील का? तुम्ही आम्ही सर्वजण अवतारवरची माणसं दादा.
अवताराचा माणूस कधी खाली पडेल सांगता येत नाही, तसा अर्धा हा देह सुद्धा कधी खाली पडेल. उत्पत्ती या जगतामध्ये उत्पत्ती होत असते आणि संहारही होत असतो. दादा याचं लक्षात या एक कारण आहे की अर्थात जर हे विश्व जर संहार जर झालं नसतं तर महाराज या ठिकाणी एक चढ उतार माणसाच्या आयुष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले नसते. पण उत्पत्ती होत असते आणि उत्पत्ती बरोबरच अर्थात एक दिवस प्रलय सुद्धा होत असतो. म्हणून दादा या जगतामध्ये ज्याचा जन्म झाला त्याचा एक दिवस नाश नक्कीच आहे. मग एक वाक्य बोलतोय का, नाश होतो, संहार होतो, म्हणजे हे जीव त्या ठिकाणी कुठे जातो महाराज ऐका, जीव त्या ठिकाणी या देहातून निघत असतो आणि दुसऱ्या देहामध्ये वास करत असतो. जीव अर्थात हा मृत्यू लोक सोडून जात नसतो, त्याचा स्थायी भाव आहे. या मृत्यू लोकांमध्ये राहणं हा जीवाचा स्थायी भाव आहे. म्हणून एक वाक्य बोलून जातो ऐका, मेलेला माणूस मेलेला जीव नेमका मरतो म्हणजे जातो कुठं, याच्यासाठी एक वाक्य आहे बघा, जाते नहीं कोई दुनिया से दूर चल के जाते नहीं कोई दुनिया से दूर चल के सब लोग यहीच रहते पर कैसे कपडे बदल के, हे त्याचं उत्तर आहे. दादा ऐका, या जगतामध्ये खऱ्या अर्थाने एकही जीव मेल्याच्या नंतर या पृथ्वीला या मातीला सोडून जात नसतो. मग तो जात असतो कुठे जात असतो, या देहातून निघतो पुढच्या देहामध्ये जात असतो. म्हणून उपजल्या पिंडा मरण संगती याला अनुसरून वैकुंठवासी मातोश्री रत्नबालाबाई यांच्या गोड जेवणाच्या निमित्तानं मला वाटतं दादा ज्याचा जन्म आहे त्याच्या जीवनामध्ये एक दिवस गोड जेवण आहे ना. जन्म आहे तिथं गोड जेवण आहे की नाही. आणि दोन प्रकारचं गोड जेवण आहे बरं. एक अर्थात एखादा लेकरू जन्माला आल्याच्या नंतर सुद्धा आमच्या भागामध्ये गोड जेवण देण्याची तयारी एक प्रथा आहे आणि मेल्याच्या नंतर सुद्धा गोड जेवण देण्याची प्रथा आहे. गोड जेवण जन्म झाला की दोन्ही प्रकारचं गोड जेवण होत असते. मग तेरवीच्या दुसऱ्या दिवशीचं गोड जेवण म्हणा, नाही तर जन्माला आल्याच्या नंतर 12वी दिवसाच्या नंतरचं गोड जेवण म्हणा. दोन्ही गोड जेवण तर नक्कीच होणारच आहे. म्हणून दादा हो, आज या ठिकाणी आमच्या मातोश्रीचा आज 14वा दिवस आहे. आपल्या धर्मसंस्कारामध्ये धर्म अर्थात त्या ठिकाणी वाङ्मयामध्ये काही 16 प्रकारचे संस्कार सांगितले. त्या 16 संस्कारापैकी कालचा जो झालेला संस्कार आहे तो 13वा संस्कार होता. 13वा संस्कार मायबाप, आपली विधी आपला नियम बऱ्याच लोकांना माहिती नाही. काही लोक म्हणतात माणूस मेला म्हणजे त्याचा आणि आपला संबंध संपला. असं नाही माझ्या दादा हो. गरुड पुराणामध्ये आलेली एक कथा आहे. माणूस आज मेल्याच्या नंतर तो मेल्यापासून 10 दिवसापर्यंत तो आपल्या घरामध्ये राहत असतो. मृत आत्मा. तुम्ही कधी चिंतन ऐकलं नसेल बघा, माझे गुरुवारी यांच्या मुखातून अर्थात हे चिंतन ऐकलेलं आहे. माणूस मेल्याच्या नंतर 10 दिवस तो मेलेला मृत आत्मा आपल्या घरामध्ये संचार करत असतो, घरामध्ये राहत असतो. आणि तिथून पुढे 10व्याच्या दिवशीचा त्याला 10व्याचा नैवेद्य प्राप्त झाला की तो जीव आपलं घर सोडतो आणि घराच्या बाहेर निघून पुढे 3 दिवस या गावामध्ये राहत असतो. म्हणजे त्याचं जे गाव आहे त्या गावामध्ये म्हणजे कुठपर्यंत 13वाचा नैवेद्य जोपर्यंत त्याला प्राप्त होत नाही, दशक्रिया विधीच्या दिवशी म्हणजे 10व्याच्या दिवशी त्याला नैवेद्य प्राप्त झाला, घर सोडतं आणि तिथून पुढे 3 दिवस म्हणजे 13व्या दिवशीपर्यंत तो मृत आत्मा आपल्या गावामध्ये संचार करत असतो. आणि नंतर त्याला 13व्याचा नैवेद्य प्राप्त झाला की तो जीव गाव सुद्धा सोडतो. आणि महाराज ही पृथ्वी आणि हा आकाश, या आकाशामध्ये आणि पृथ्वीच्या मध्ये जी पोकळी आहे या पोकळीमध्ये 1 वर्षभर त्या ठिकाणी तो विहार करत असतो. 1 वर्षभर. मग महाराज 1 वर्षभर त्याला फिरवं लागतं. हा पुण्यात्मा
असू द्या नाही तर पाप आत्मा असू द्या माझ्या दादा हो, मेल्याच्या नंतर 13वाचा नैवेद्य प्राप्त झाला की तो अर्थात मृत आत्मा गावाची वेश सोडून देत असतो आणि या अर्थात पोकळीमध्ये फिरत असतो 1 वर्षभर. आणि 1 वर्षाच्या नंतर ज्या दिवशी वर्ष श्राद्ध असतं ना त्या दिवशी त्याला वर्ष श्राद्धाचा नैवेद्य प्राप्त झाला की तो जीव मुक्त होत असतो. म्हणून शास्त्रानं त्याला वर्ष श्राद्ध म्हटलं नाही, मुक्ती दिन म्हटलंय. मुक्ती दिन गरुड पुराणामध्ये त्याला वर्ष श्राद्ध म्हटलं नाही, त्याला मुक्ती दिन म्हणतात. का मुक्ती दिन म्हणतात? कारण वर्ष श्राद्धाच्या दिवशी तो मेलेला जीवात्मा त्या योनीमध्ये मुक्त होत असतो आणि पुढच्या योनीमध्ये अर्थात आपण जन्म घेत असतो. म्हणून 1 वर्षाचा हा कालावधी आहे मेल्याच्या नंतर प्रवासाचा. लक्षात येते ना तुमच्या? 1 वर्षाचा कालावधी. मग मायबाप हो ऐका, आपण प्रवास करत असताना आपल्याला सुद्धा पोटाला भूक लागते, तहान लागते. मग तुम्ही म्हणसाल महाराज 1 वर्षाचा हा विहार करत असताना त्या मेलेल्या मृत आत्म्याला भूक लागत नाही का, तहान लागत नाही का? शास्त्र असं सांगतं प्रवास करणाऱ्या त्या मेलेल्या आत्म्याला सुद्धा भूक लागते, तहान लागते. मग त्याला नैवेद्य काय, त्याला भोजन काय, त्याला प्यायला पाणी कुठलं? शास्त्राने अर्थात एक नियम घालून दिला. ज्या दिवशी तो मेलेला आत्मा मरत असतो, मेलेला असतो त्या दिवशीपासून 12 महिने त्या ठिकाणी मेलेल्या तिथीला आणि मेलेल्या दिवसाला 1 मासिक म्हणून अन्नदान करायचं असतं. मग कमीत कमी 1 माणसाला अन्नदान करायचं. त्याच्यामध्ये तुमचा जावई असू द्या, तुमच्या कुटुंबावर प्रेम करणारा असू द्या. मग आज बाबा आई साहेब मला वाटते कोणत्या तारखेला गेल्या? हा नाही, तारीख 30 तारीख. म्हणून काय करायचं आता इथून पुढं येणाऱ्या 30 तारखेपासून ते पुढच्या अक्षय तृतीयापर्यंत 12 मासिक म्हणजे एखादी सुवासिनी अर्थात आमच्या आईच्या एका मासिकाच्या निमित्ताने एकदा महिन्यातून मासिक घालायचं. म्हणून एखादा माणूस केल्याच्या नंतर महिन्याला मासिक घालायचं आणि महिन्याला मासिक घातल्याच्या नंतर त्या ग्रस्तानं खाल्लेलं जे अन्न आहे ते खाल्लेलं अन्न त्या मेलेल्या मृत आत्म्याला प्राप्त होत असतं आणि म्हणून तेच आत्मा 1 महिन्यासाठी तृप्त होतो आणि पुढे मार्गस्थ होत असतो. तुम्ही म्हणसाल महाराज आम्हाला हे पटत नाही. पटवून देण्याचा प्रयत्न करतो. आपल्या सगळ्याकडे मोबाईल आहे, मोबाईल आहे ना, मोबाईल आहे. त्या मोबाईल मध्ये जो आपला अर्थात बॅलन्स आहे 1 महिन्याचा जो अर्थात बॅलन्स आहे तो महिन्याचा बॅलन्स संपतो ना. मग संपल्याच्या नंतर त्याची जो रिचार्ज पद्धती आहे किंवा अर्थात त्याची इनकमिंग आउटगोइंग पुढे चालू ठेवण्यासाठी त्याला आपण रिचार्ज करतो. बरोबर आहे ना, रिचार्ज करतो. मग रिचार्ज करण्याकरता हा माझा मोबाईल आहे करतो. मग ऐका, तिकडं मोबाईल मध्ये रिचार्ज केल्याबरोबर जशी आपल्या या मोबाईलची इनकमिंग आउटगोइंग वाढत असते तसं दादा विज्ञानाची क्रांती जर अर्थात ही करत असेल, विज्ञान जर अर्थात ही क्रांती करत असेल तर माझी अध्यात्माची क्रांती कुठं कमी आहे? माझ्या अध्यात्माची क्रांती कमी आहे का? मग अध्यात्माची क्रांती हेच करते. महिन्याला मासिक घातल्याच्या नंतर अर्थात त्या मेलेल्या जीवात्म्याच्या नावानं 1 माणूस जेवण घालायचा. त्यानं जेवण केलं की ते मेलेला आत्मा तृप्त होत असतो. असे 12 मासिक घातल्याच्या नंतर वर्ष श्राद्ध येत असतं आणि वर्ष श्राद्धाच्या दिवशी त्याला नैवेद्य प्राप्त झाला की तो जीव मुक्त होत असतो आणि पुढच्या जन्मामध्ये पुढच्या योनीमध्ये तो पदार्पण करत असतो. म्हणून माझ्या दादा हो 13वीच्या निमित्तानं आणि अर्थात आज गोड जेवणाच्या निमित्तानं आज 14वा दिवस आहे. आज आई साहेब तुमच्या गावामध्ये नाही पण महाराज या ब्रह्मांडाच्या आणि पृथ्वीच्या पोकळीतून आज कीर्तन सुद्धा ते ऐकत असतील. म्हणून ऐका, एक वाक्य बोलतो. तुमच्या गावामध्ये आतापर्यंत कितीतरी लोक आले, कितीतरी लोक जन्मा येऊन गेले पण
एवढे प्रमाण दिले बुवा. आतापर्यंत 2-3 विकेट घेतल्या त्यांनी. आता काय जाऊन दे. हा? आला अशी कुठून हा आलासी आला अशी कुठली जाय कुण्या हा. गावात घरदार म्हणते माझी ही लटकीची वा. माया संसारी भुलू नको अवघ्या पुढे पापा वा. सावध होई बापा काळ लागणार काळ लागला असे कुठे कोसले आणि घर साय असे केले दोन्ही जाळ गुंतुनी आता गुंतू गुंतू मेले बर वेदशास्त्र पुराणे लोक मारितात ते हाका गाफील निदताना काळ देईन धोका सावध बर होई बापा काळ बस बस वा बदल्या म्हणे तुम्ही हरिभजन करा तेने चुकीने जन्म मराठल्या कृपा वा बोधलेजी महाराज यांचा अभंग आहे बघा. संत बोधलाजी महाराज म्हणून महाराज सुद्धा सांगतात ज्ञानोबरा आले ज्ञानोबरा सुद्धा निघून गेले, तुकोबरा आले तुकोबरा सुद्धा निघून गेले. पण सांगू दादा जाणं तर नक्कीच आहे, जावं तर अर्थात हे शास्त्र पुरावा आहे. पण माणसाच्या मनामध्ये एक भावना आहे की अर्थात माणसाच्या जवळ हे माणसाचं मरण एकाएकी येत असतं. पण माझ्या दादा हो माणसाचं मरण माणसाच्या जवळ एकाएकी येत नाही. माणसाचं मरण माणसाच्या जवळ 3 गोष्टींनी येत असते. पहिली गोष्ट आहे माणसाच्या जवळ माणसाचं मरण एका श्वासाने येत असतं. दुसरी गोष्ट आहे माणसाच्या जवळ माणसाचं मरण काळाने येत असतं. आणि तिसरी गोष्ट आहे माणसाच्या जवळ माणसाचं मरण हे अवस्थेने येत असतं. अवस्थेने या 3 गोष्टी मी तुमच्या समोर ठेवल्या. पहिली गोष्ट आहे माणसाच्या जवळ माणसाचं मरण हे एका श्वासाने आणि एका क्षणाने येत असते बघा, एका श्वासाने. म्हणून तर महाराजांनी सांगितलं क्षण भंगूर नाही भरवस वारे सावध थोडा मायाचा काही नजरी मनगळा पडेल भासा हुशार धुर आहे सारा राम नाम आणि एका श्वासाने येत असतं. म्हणून तर आमच्या कबीर महाराजचा एक ध्रुव आहे बघा. कबीर महाराज एका श्वासाची किंमत आपल्याला सांगतात. आहे का माझ्या दादा हो माणसाचं जे मरण आहे ना असं महाराज म्हणतात शतगणिने ते अर्धरात्र खाय अल्प आयुष्य मानव देह. ही माणसाचं देह कसं आहे माणसाचं आयुष्य अर्थात 100 वर्षाच्या आयुष्याने गणलेलं आहे. पण मायबाप हो माणसाचं आयुष्य हे दिवसावरून गणलेलं नाही, माणसाचं आयुष्य हे आपल्या श्वासावरून गणलेलं आहे. श्वासावरून आहे का श्वास कुत्र्याला सुद्धा तेवढे श्वास आहेत जेवढे माणसाला आहेत, जेवढे माणसाला आहेत तेवढेच श्वास बैलाला आहे, आणि जेवढे बैलाला आहेत तेवढे श्वास गाढवाला सुद्धा आहे. श्वासामध्ये बदल अजिबात नाही. पण सांगू दादा ज्याच्या त्याच्या जीवनामध्ये श्वास घेण्याची गती मात्र ज्याची त्याची वेगळी आहे. कुत्र हे एका सेकंदामध्ये आपल्या माणसाच्या एका श्वासामध्ये कुत्र हे 5 वेळेस श्वास घेतोय. म्हणून त्या कुत्र्याला मरण लवकर आहे. पण माणूस असा आहे दादा अर्थात आमचे रामदेव बाबा ते उगा वेडे म्हणून सांगत नाही प्राणायाम करा प्राणायाम करा. प्राणायाम कशासाठी आहे तर आपल्या जीवनामध्ये जे आयुष्य आहे ते आयुष्य वाढवण्याचं साधन म्हणजे प्राणायाम आहे. म्हणून एका नाकपुडीनं श्वास घ्यायचा आणि दुसऱ्या नाकपुडीनं तो श्वास सोडायचा आहे. कारण का या श्वास घेण्यात त्या अर्थात दिवसावरून नाही तर श्वासावरून नाही. आणि श्वासाची किंमत आमचे कबीर महाराज एका दोघांमध्ये सांगतात एक एक श्वास जात है 3 लोक का बोल, एक एक श्वास जात है 3 लोक का बोल, कहीं ना है तो कहीं दिया अब क्या बजाऊं ढोल नगीना, अब क्या बजाऊं ढोल. कबीर महाराज सांगतात एका श्वासाची किंमत आपल्याला नाही कळली बघा. श्वासाची किंमत आपल्याला जर करून घ्यायची असेल ना तर महाराज मला वाटतं काही 4-2 वर्षापूर्वी कसाब नावाच्या त्या मूर्खानं नालायकानं त्याचं कीर्तनात नाव सुद्धा घेण्याचं लायकीचं नाही. पण कसाब नावाच्या अतिरेक्यानं मुंबईमध्ये
जो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर जो हल्ला घडवला, बॉम्बस्फोट झाला आणि त्या बॉम्बस्फोटामध्ये एका सेकंदापूर्वी आणि काही काळापूर्वी ज्या अर्थात मुंबई मधल्या ट्रेन पुण्याच्या दिशेनं मनमाडच्या दिशेनं निघून आल्या आणि त्या ट्रेन मध्ये जे माणसं वाचून आले त्यांना एका श्वासाची आणि एका क्षणाची किंमत विचारा, ते तुम्हाला श्वासाची किंमत आणि क्षणाची सांगते. त्याच्या पुढे जाऊन सांगू का? ऐका, तुमच्याकडे कोरोना आला होता. कोरोना आजार आला होता का? आला होता का नाही कोरोना? त्या कोरोनाच्या काळामध्ये बरेच लोक अर्थात तुम्हाला आम्हाला सोडून गेले. तुमच्या गावातले गेले असतील भरपूर. असं एकही गाव नाही की त्या गावातला माणूस कोरोनाच्या काळामध्ये गेला नाही. पण दादा हो, माणूस एकही गेला नाही असं गाव नाही. पण माझा हो गेला त्याचा विचार करू नका. म्हणून तर एक गीत आहे, चिट्ठी ना कोई संदेश जाने वो कौन सा दे, कहा तुम चले गए. चिट्ठी ना कोई संदेश जाने वो कौन सा दे, कहा तुम चले गए. इस दिल को लगा के जाने वो कौन सा दे, कहा तुम चले गए. कितीतरी लोक कोरोनाच्या काळामध्ये महाराज आले होते पण ते गेले. बरवे झाले आजी बोली, बरवे झाले आजी बोली, बरवे झाले आजी आपल्याला कळाल्याशिवाय राहणार नाही. एवढा दृष्टांत आहे का? कोरोनाच्या काळामध्ये बरेचसे लोक अर्थात निघून गेले, पण निघून गेले त्यांचा विचार करू नका दादा हो. कोरोनाच्या एक नाही तर कोरोनाच्या दोन तीन लाटी आल्या होत्या, पण त्या तीनही लाटेमधून आज जगाच्या मालकाने तुम्हाला आम्हाला आतापर्यंत जिवंत ठेवलंय. म्हणून दादा हो, अर्थात त्यानं बोनस मध्ये दिलेलं हे आयुष्य आहे आणि बोनस मध्ये दिलेला हा श्वास आहे. मग त्याला विसरू नका. एका श्वासाची किंमत अर्थात 3 लोकांचं मोल जरी केलं तरी एका श्वासाची किंमत होणार नाही. म्हणून महाराज म्हणतात की माणसाच्या जवळ हे माणसाचं मरण एका श्वासाने आणि एका क्षणाने येत असतं. त्याच्यानंतर दुसरा भाव सांगितला होता, दुसरी गोष्ट सांगितली होती, माणसाच्या जवळ माणसाचं मरण हे काळाने येत असतं. काळ म्हणून तर महाराजांनी प्रमाण दिलं, आयुष्य का जात आहे
आणि दुसऱ्या माणसाच्या जवळ माणसाचं मरण हे काळाने येत असतं, काळानं. म्हणून महाराज सांगतात आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा. माणसाच्या जवळ माणसाचं मरण हे काळाने येतं, काळानं. म्हणून दादा हो ऐका, तुम्ही आता कीर्तनाच्या पूर्वी तुमच्या आयुष्यामध्ये जो भोगलेला काळ आहे, ज्याला वेळ म्हणा, ज्याला काळ म्हणा, ज्याला आता त्या ठिकाणी आयुष्य म्हणा, ऐका आता परत आपल्या जीवनामध्ये तो घेतलेला काळ आणि भोगलेला काळ आपल्याला परत कधीच मिळणार नाही, कधीच नाही मिळणार. कितीही अर्धात तुम्ही काही देण्याचा प्रयत्न करा तरी मायबाप एकदा भोगलेला काळ परत आपल्या जीवनामध्ये आपल्याला कधीच मिळणार नाही, कधीच नाही. म्हणून तर महाराज म्हणतात आयुष्य जात आहे काळ जपत असे किंवा घडी घडी काळ प्रश्न विचारतो ऐका, अजून किती वेळ तुम्ही जिवंत राहणार आहेत तुम्हाला सांगता येतं? अजिबात सांगता येत नाही. म्हणून तर महाराज एक सुंदर राहतात, एक कवली आहे, क्या भरोसा है इस जिंदगी का, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला, तू अकेला आया जग में, तू अकेला आया जग में, अकेला ही जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला है. ये क्या भरोसा इस जिंदगी का, भरोसा इस जिंदगी का, आयुष्य जात आहे पहा. पण माणसाच्या जीवनामध्ये मनुष्य हा मरणाच्या जवळ काळाने जातो. तुका म्हणे क्षणोक्षणा जातो काळ, तुका म्हणे क्षणोक्षणा जातो काळ, गुढीते रसायन गुढीते रसायन आणखी एक वाक्य बोलतो ऐका. आम्ही कथेमध्ये फार विस्ताराने ही कथा सांगतो. माणसाच्या जीवनामधले जे क्षणाचे किंवा अर्थात आपल्या जीवनामधील काही सुखाचे जे क्षण आहेत, ते सुखाचे क्षण माणसास हे बोटावर मोजावे लागतात, बोटावर. म्हणून काय झालं, महाभारतामध्ये आलेला प्रसंग आहे. एक दिवस जगाच्या मालकाला अर्जुनाने प्रश्न केला, देवा असं मला एखादं वाक्य सांग की माझ्या जीवनामध्ये मला सुख जरी मिळालं तरी मी त्या सुखाने आनंदित होणार नाही, आणि दुःख जरी मिळालं तरी माझ्या जीवनामध्ये त्या दुःखाने होऊन जाऊ नये. देवा असं एखादं वाक्य सांगा. कितीही सुख जरी मिळालं तरी त्या सुखानं मला आनंद होऊ नये, आणि किती जरी दुःख मिळालं तरी त्या दुःखाने मी हुडपळून जाऊ नये, असं एखादं वाक्य मला देवा सांग. त्यावेळेला जगाच्या मालकाने अर्जुनाला एक वाक्य सांगितलं. ते वाक्य फार महत्वाचं आहे. अर्थात जगाच्या मालकाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना लिहे या भिंतीवर ये भी दिन चले जाएंगे. बस एवढंच वाक्य लिहून ठेवून दे, ये भी दिन चले जाएंगे. सुखामध्ये वाचल्याच्या नंतर दादा
सुखामध्ये जास्त अर्थात त्या ठिकाणी आनंद वाटायचा नाही, ये भी दिन चले जाएंगे. आणि दुःखामध्ये वाचल्याच्या नंतर तेच वाक्य सुखाची अनुभूती दिल्याशिवाय राहायचं नाही. म्हणून दादा हो, आपल्या जीवनामध्ये आलेला दिवस जाण्यासाठीच आलेला असतो. म्हणून माणसाच्या जवळ माणसाचं मरण हे काळाने येत असतं. आणि तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली, ऐका, माणसाच्या जवळ हे माणसाचं मरण अवस्थेने येत असतं. अवस्था तुम्हाला नाही कळणार बघा. अवस्था कशाला म्हणतात? बाबा तुम्हालाच विचारतो, हा, तुमचं आता वय किती आहे? तुमचं 65 वय. तुमचं लग्न झालं का? हा झालं. मग झालं, सगळ्याच झालं इकडे. आता इथं 2-4 जण सोडली, आता हे आमचे 2 जण आहेत, आमच्या तुकाराम महाराज पक्वाजी, हा, ते जर सोडले काही काळजी करू नका. आता यावर्षी आहे यंदा गुंडी खाऊ घालायचा विचार आहे त्यांचा. आता तुम्ही तुमच्या भागातले असल्यामुळे त्याच्याकडे लक्ष तुम्ही द्यायला पाहिजे, हे की नाही? सगळ्याचे झाले, हे की नाही? मला तुमचं झालं का? नाही झालं. करायचं की नाही? करायचं हो म्हणायच महाराज. अहो लग्न नको म्हणून एकही माणूस म्हणणार नाही हो. सगळ्यालाच लग्न करायची इच्छा आहे, पण करावं काय भेटच नको म्हणून दुःख वाटायला लागले. अवघड काम आहे ते, लई अवघड आहे, तिकडे जायचंच नाही बाबा. हा, आता तुमचं वय 65 वर्ष आहे, तुमचं लग्न झालं. लग्नामधले फोटो आहेत का तुमच्याकडे? नाही. बरं, तुम्ही ज्या वेळेला 30 वर्षाचे 25 वर्षाचे होते त्यावेळेचा एखादा फोटो आहे घरामध्ये? एखादा फोटो आहे का? असे ना, असे आपल्या घरी गेल्याच्या नंतर अशी एखादी रूम पाहायची आणि त्या रूम मध्ये जात असताना एका हातामध्ये आरसा घेऊन जायचा आणि दुसऱ्या हातामध्ये आपल्या तरुणपणातला फोटो घेऊन जायचा. कुठं? रूम मध्ये जायचा. ते बाहेर प्रकार करायचा नाही, रूम मध्ये. रूमला आतून दरवाजा लावायचा, कडी लावायची आणि मस्त लगे एखाद्या खुर्चीवर बसायचं. अवस्था सांगतो, लक्षात ठेवा, माझ्याकडे लक्ष द्या. आणि का एका हातामध्ये आरसा घ्यायचा आणि एका हातामध्ये फोटो घ्यायचा. एकदा आरशाकडे पाहायचं, एकदा फोटोकडे पाहायचं, एकदा आरशाकडे पाहायचं, एकदा फोटोकडे पाहायचं. हे कृत्य करत असताना, हे वर्म करत असताना तुम्हाला एक गाणं आठवलं बघा. गाणं, ते गाण्याचे बोल असे आहेत, काय होतास तू, काय झालास तू. आहे ना बाबा, कळतं ना माझी भाषा? तरुणपणातले फोटो घ्यायचे आणि म्हातारपणामध्ये अर्थात तरुणपणातला फोटो पाहायचा. आरशामध्ये एकदा फोटोकडे पाहायचं. नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मेलेले दिसणार, मेलेले. म्हणून तर महाराजांनी प्रमाण दिलं, खोबऱ्याची वाटी झाले असे झाले असे मुख. हे कृत्य करत असताना बाबा सहज अर्थात तुमच्या मनामध्ये एक भाव निर्माण होईल की अर्थात काय होता बाबा तू, वा वा, सफरचंदासारखे गाल होते. अर्थात कोणी म्हणायचं, वा पाटील वा, काय तब्येत आहे, किती सुंदर दिसताय, काय गोंडस दिसता. पण अर्थात महाराज हे 25-30 वर्षापर्यंत, 35 वर्षापर्यंत, 40 वर्षापर्यंत आणि 40 ओलांडली की अर्थात आपलं हे शरीर रिवश येत असतं. म्हणून महाराज म्हणतात, मनुष्य हा मरणाच्या जवळ अवस्थेने येत असतो. म्हणून माणूस हा मरणाच्या जवळ क्षणाने जातो, माणूस हा मरणाच्या जवळ काळाने जातो आणि माणूस हा मरणाच्या जवळ अवस्थेनं जातो. आणि महाराज, मनुष्य देह जाईल, देह जाईल, देह जाईल,
देहाला मरण आहे का आत्म्याला मरण आहे? तुमच्या बसा बाबा, देहाला मरण आहे का आत्म्याला मरण आहे सांगा. हा, देहाला. आत्म्याला मरण नाही. आत्म्याला जर मरण असतं तर जगाचा मालक असा म्हणलाच नसता महाराज. सर्वशचाहं सन्निविष्टो मतस्मृतिरमज्ञानमोहनं च वेदेश सर्वे राहमेव दो वेदांत कृद्वेद विदेव चाहम. ऐका, शरीराला मरण आहे अर्थात आत्म्याला मरण अजिबात नाही. आत्मा तर त्या ठिकाणी निरामय आहे. आत्मा कसा आहे? आत्मा कसा आहे? आत्मा सत आहे, आत्मा चिद आहे आणि आत्मा नित्य निरामय आनंद अद्वय देह सर्व शरण शिवंत स्वभावे म्हणून आहे ना, ज्ञानोबाची भाषा आहे. म्हणून माझ्या दादा हो, शरीराला मरण आहे, आत्म्याला मरण नाही. म्हणून माझ्या ऐका दादा हो, खऱ्या अर्थाने माणसाच्या जीवनामध्ये एक दिवस मरण तर नक्कीच आहे. पण मरण होण्याच्या अगोदर महाराज आमच्या तुकोबाराने आपल्याला एक जगण्याचं वर्णन सांगितलं. अरे मरायचं तर नक्कीच आहे ना. कोण आता मी सुरुवातीला सांगितलं येथे नाही उरो आले अवतार, पीर मर गए, पैगंबर मर गए, देवता सुद्धा मरून गेल्या, संत सुद्धा या मृत्यू लोकांमध्ये शिल्लक राहिले नाही. मग महाराज तुम्हाला आम्हाला सुद्धा जावंच लागणार आहे. पण जाग्याच्या अगोदर महाराजांनी एक वर्म सांगितलं. बाबा, ज्या वेळेला तुला जाण्याची वेळ येतं ना, त्यावेळेला तू त्या मरणाच्या समोर असं जावं, असं जावं. म्हणून तर आमच्या कबीर महाराजा एक उपदेश आहे छोटासा. और हम रोए ऐसी करनी कर चलो, कबीरा जब हम पैदा हुए लोग हसे और हम रोए. ज्या वेळेला तुम्ही आम्ही जन्माला आलो त्यावेळेला आपल्या घरातले काका काकी, मामा मामी, आई वडील, आजी आजोबा, बहीण भाऊ सगळ्यांना आनंद होता. मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. पण आनंदाच्या भरामध्ये सगळ्यांना हसू येत होतं. पण अर्थात जन्माला येणारा जीव मात्र रडत रडत जन्माला येत होता. रडत जन्माला येणाऱ्या जीवाला आमचे कबीर महाराज छोटासा उपदेश करतात. बाबा, ऐसी करने कर चलो लोग रोए और हम हंसी जरिया जी रे जी. रडणाऱ्या जीवाला कबीर महाराज सांगतात, बाबा असं कर्म कर, अशी करणे कर, अशी करणे कर की अर्थात तू चौघाच्या खांद्यावर जात असताना तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या वियोगानं काका काकी, मामा मामी, आई वडील, बहीण भाऊ अर्थात ही रडतील यात नवल काय. पण आपल्या आयुष्यामध्ये एखाद्या माणसाचं आणि आपलं कधीच पटलं नाही. एखाद्या माणसाचं आणि आपलं 36चा अर्थात आकडा होता. पण चौघाच्या खांद्यावर जात असताना एकाही माणसानं अर्थात तुझ्या जाण्यानं वियोगानं रडल्याशिवाय राहू नये असं माणसानं कर्म करावं. हा दादा हो, एक कर्म सांगतो तुम्हाला. तुमच्याकडे मंदिरामध्ये नंदादीप आहे का? नंदादीप. तर नंदादीपाला काही काही लोकांचा अर्थात त्या ठिकाणी नियम आहे. महिन्याला, एका वर्षाला 10 किलो 1000 किलो तेल देण्याचा नियम आहे बघा. म्हणून माझ्या दादा ऐका, कर्म सांगतो तुम्हाला. कोणतं कर्म आपल्या सोबत येणार आहे? अरे मंदिरामध्ये दान केलंच पाहिजे दादा. मंदिरामधलं दान आपल्या सोबत नक्कीच येणार आहे. पण ऐका ना, मंदिरामध्ये तुम्ही जर नाही दान दिलं तर माझ्या दादा हो, मंदिरामधलं दान थांबणार नाही. पण तुमचा नियम असेल मंदिरामध्ये एका वर्षाला, एका महिन्याला 1 किलो तेल दान देण्याचा. ऐका, त्याच्यातलं अर्धा किलो दान मंदिरामध्ये द्या आणि अर्धा किलो तेलाचं दान एखाद्याच्या झोपडीमध्ये नेऊन द्या. आणि ज्या वेळेला त्या झोपडीमध्ये तुम्ही दिलेल्या तेलाची फोडणी ज्या वेळेला पडेल ना दादा हो, त्यावेळेला अर्थात
त्या झोपडीमधले असणारी लहान लहान लेकरं तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि तेच कर्म तुमच्या जीवनामध्ये तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कर्म असं करावं की ते कर्म केल्याच्या नंतर माणसाचा उद्धार आणि देवाला आनंद होईल. तयाचा हरिक माय बाप हो, तुम्हाला जाणंच आहे ना रे, माझ्या सोबत एक दिवस जाणंच आहे. सांगू का दादा, एक प्रश्न सांगतो, काय झालं, थांबतो हा, 10 मिनिटांमध्ये थांबतो. एका मुलीची सोय 10,000 रुपयापासून अर्थात मोडायला लागली. रामभाऊला कळालं. रामभाऊ आपल्या मित्राकडे जातात. शामराव, मुलीची सोयरीक मोडते ना? हा पाटील, काय करावं, 10,000 रुपयासाठी सोयरीक मोडते. आणि त्यावेळेला पाटलांनी सांगितलं, रामभाऊ काळजी करू नको, मी 10,000 रुपये देतो, सोयरीक होऊ दे. 10,000 रुपयाचा विचार करू नको. 10,000 रुपये अर्थात हा तुझा मित्र तुला पाटील अर्थात दान देणार आहे, तुझ्या मुलीच्या कन्यादानासाठी देणार आहे. आनंद वाटला. लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर संसार सुखा समाधानाने चालू झाला. आणि एक दिवस पाटलाची अंत्यविधी त्याच ताईच्या दारातून निघाली. कोणत्या ताईच्या? त्या ताईच्या हुंड्यासाठी पाटलांना 10,000 रुपये दिले होते. आणि त्याच ताईच्या दारामधून अर्थात या पाटलाची अंत्यविधी निघाली. चौकाच्या खांद्यावर आणि पाटलाचं प्रेत चाललं. आणि त्यावेळेला पाटलाच्या अर्थात वर पाहिलं, चौकाच्या खांद्यावरून चालणारी जाणारी पाटील पाहिले त्या ताईनं. आणि ताईच्या मनात सहज अश्रू निर्माण झाले. 2-2 डोळ्याला अश्रू धारा लागल्या. आणि सहज त्या ताईनं आशीर्वाद दिला, त्यासाठी माझं सोयरीक आणि माझा संसार निघू लागला. हो पाटील, पाटील जा, नक्की जा. अर्थात 10,000 रुपयाची मदत तुम्ही मला केली होती ना, तीच मदत आणि हाच आशीर्वाद जगाच्या मालकापर्यंत तुम्हाला पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. दादा, सहज माणसाच्या अर्थात अंतकरणातून आशीर्वाद बाहेर पडावे आणि तोच आशीर्वाद आणि तेच कर्म आपल्या जगाच्या मालकापर्यंत आपल्याला पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एक वाक्य बोलतो दादा, जेवल्याच्या नंतर आशीर्वाद दे म्हणावं लागत नाही आणि मारल्याच्या नंतर शाप दे म्हणावं लागत नाही. आणि मारल्याच्या नंतर अंतकरण दुखतं आणि सहज शाप बाहेर पडतो. आणि जेवल्याच्या नंतर अर्थात हा आनंद नाम आशीर्वाद दे म्हणायची वेळ येत नाही. मन तृप्त झालं, एकदा शरीर तृप्त झालं, एकदा अन्नानं पोट तृप्त झालं की सहज आशीर्वाद मिळाल्याशिवाय जाणं. मी 2 दृष्टांत सांगतो आणि शेवीला पूर्ण विराम देतो. जायचं तर नक्कीच आहे दादा, पण कसं जायचं, कसं जायचं, कधी जायचं हे सुद्धा पण दिला. बाबांनी सांगितलं, म्हणले अजिबात जाईल अशी मनामध्ये सुद्धा इच्छा नव्हती आणि वाटलं सुद्धा नाही की अर्थात जातील म्हणून. पण सांगू दादा, त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांनी एक संकल्प केला होता की जगाच्या मालकाने मला मरण असं द्यावं की माझ्या अंतकाळामध्ये मला कोणाचाही अर्थात आणि कोण्याही माझ्या सुनेनं माझं काम करायला कधीच देवानं मला त्या ठिकाणी ठेवू नये. आणि संकल्प केला होता, मला उभ्यावरी मरण आणि माझ्या मालकाच्या मरणाच्या अगोदर मला मरण द्यावं. हा संकल्प जगाच्या मालकाने त्या अर्थात आई साहेबाचा पूर्ण केला. हो, मालकाच्या अगोदर जर मरण होत असेल ना, तर समजून चला आपल्या आयुष्यामध्ये केलेलं पतिव्रतेचं धर्माचं पालन आहे ते त्या ठिकाणी जगाच्या मालकाला प्राप्त झालंय. जगाच्या मालकाला संकल्प होता माझ्या आयुष्यामध्ये अर्थात असं मला मरण यावं की तडकाफडकी माझं कर्म ते कोणालाही करायला वेळ येऊ नये अशी त्यांची संकल्पना होती. काय सांगू का दादा, तुमचा संकल्प जर सत्य असेल आणि त्या संकल्पाबरोबर तुमचे आचरण जर चांगलं असेल तर जगाचा मालक तुमचा संकल्प पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. काय जगाचा मालक संकल्प डोळा
किंवा माझे मरून गेले मजला केली अंमल, हा सुद्धा एक संकल्प होता. आणि दुसरा सुद्धा माझ्या तुकोबाराचा संकल्प होता. माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने तो संकल्प जोपर्यंत मला प्राप्त होणार नाही, कोणता संकल्प महाराजांनी तो संकल्प अभंगाच्या प्रथम शेवट माणसाच्या जीवनामध्ये दोन महत्वाचे दिवस आहेत. एक येण्याचा दिवस आणि एक जाण्याचा दिवस. येण्याचा दिवस माणसाच्या हातामध्ये नाही आणि जाण्याचा दिवस सुद्धा माणसाच्या हातामध्ये नाही. माणसाच्या हातामध्ये जर येण्याचा आणि जाण्याचा दिवस जर असता तर माणसं महाराज सैरा वैरा त्या ठिकाणी झाली असते. याच्यापेक्षा आधीच माणसं सध्याच्याला कसं झालंय, माणूस माणुसकीला विसरलाय. माणूस माणुसकीला विसरला म्हणून पावसाळ्यामध्ये उन्हाळा आणि उन्हाळ्यामध्ये पावसाळा व्हायला लागला. आता पावसाळा आहे का उन्हाळा? उन्हाळाच आहे ना, पण उन्हाळ्यामध्ये आता पावसाचे दिवस निर्माण व्हायला लागले. याचं कारण काय? माणूस माणुसकीला विसरला. मग माणसाच्या जीवनामध्ये दोन दिवस महत्वाचे, येण्याचा आणि जाण्याचा. जाण्याचाही दिवस हातात नाही आणि येण्याचाही दिवस हातात नाही. कधी जावं लागणार आहे हे सांगताच येत नाही. बघा, क्या भरोसा है इस जिंदगी का. किंवा एक दुसरी एक कवली आहे, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पडेगा, जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा, शांति बाद होगा सवेरा दादा. जाणं नक्कीच आहे, पण कधी जायचं हे मात्र आपल्या हातामध्ये कोणती गोष्ट तुमचे बाबा वडील आहेत का? म्हणजे तुमचे वडील गेले. तुमचे आजोबा आहेत का? तुमचे पंजोबा आहेत का? तुमचे खापर पंजोबा आहेत का? तुमचे ढोपर पंजोबा आहेत का?
तुमचे चेपड पंजोबा आहेत का? म्हणजे तुमचे वडील गेले, तुमचे आजोबा गेले. वेळ काळ नाही वेळात कोणाचे हातमध्ये आपल्याला धरून ठेवता येते. याच्यासाठी 2 दृष्टांत सांगतो आणि शेवला पूर्णविराम देतो. आहे का? धृतराष्ट्र राजा. धृतराष्ट्र कोण होता? कौरवांचा बाप होता. धृतराष्ट्र सामान्य होता का? हस्तिनापुराचा सम्राट होता, राजा होता. सगळं काही वातावरण अनुकूल होतं, पण मायबाप हो, सगळं काही वातावरण अनुकूल होतं, पण त्याच्या जीवनामध्ये तो संस्कार भ्रष्ट झाला होता. म्हणून त्याच्या जीवनामध्ये त्याला शेवटचा काळ साध्य करता आला नाही. येण्याचाही काळ त्यानं साध्य केला नाही आणि जाण्याचाही काळ त्यानं साध्य केला नाही. म्हणून भारताचा सम्राट होता, युधिष्ठिर होता, राजा होता, सार्वभौम राजा होता, हस्तिनापुराचा राजा होता. पण सांगू दादा, त्याच राजाला जेवायला बसल्याच्या नंतर, कौरव पांडवाचं युद्ध झाल्याच्या नंतर त्याच हस्तिनापूरच्या राजाच्या समोर ताट यायचं आणि जेवायला ताट बांधल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज भीमदादा यायचे आणि म्हाताऱ्याला म्हणायचे, म्हाताऱ्या तू आता जे अन्न कर. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, दररोज म्हातारा जेवायला बसल्याच्या नंतर भीमदादाने यायचं आणि तेच शब्द बोलायचे, म्हाताऱ्या जेवण करतोस ना, ते तुझ्या मारलेल्या एका मुलाच्या रक्ताच्या थेंबापासून निर्माण झालेलं जेवण आहे. मला जेवण जाईल का? म्हातारा असं काडीमोड झालं. 1 दिवस धर्मराजा महाराजाकडे जातात, राजाकडे जातात. धृतराष्ट्र काका, पार तुम्ही वाढून गेले हो, तुम्हाला काही जेवायला कमी जास्त काही मिळत नाही का? जेवायला काही दाशी कमी करतात का? नाही रे युधिष्ठिरा, माझ्या जीवनामध्ये भोजन भरपूर आहे, तुम्ही सर्वजण माझी सेवा करता. पण राजा, हे युधिष्ठिरा, हे धर्मा, ज्या वेळेला जेवणाचं ताट माझ्या समोर आलं की नेमदादानी यायचं आणि मला नसलेल्या अर्थात माझ्या मुलांची मिळण्याची आठवण करून द्यायची. नेमदादाला बोलवलं युधिष्ठिरानं आणि धर्मराजाने सांगितलं, भीमा, जेवायला बसल्याच्या नंतर काकाला बोलायचं नसतं रे. दुसऱ्या दिवशी ताट वाढायला सुरुवात केली की म्हाताऱ्यासमोर, म्हाताऱ्या, आताच एक रक्ता फासून तयार झालेल्या अन्न गोड खातो का? मला तुम्ही जेवण करायचं नाही. मला सांगा, अगोदर घरामध्ये भांडण व्हावं आणि महाराज लगेच जेवायला ताट यावं, जेवण करसाल तुम्ही? अजिबात नाही. आणि राजा बेचैन झाला. कोण? धृतराष्ट्र. आणि महाराज जंगलात निघून गेला. जंगलाला आग लागली. धडा 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 जंगल पेटलं आणि त्या जंगलाच्या आगेमध्ये भारताचा सम्राट युधिष्ठिर नाही तर ऐका, भारताचा राजा ज्याचं नाव धृतराष्ट्र आहे, त्या धृतराष्ट्राला जंगलाच्या लागलेल्या आगीमध्ये, कोण? धृतराष्ट्र. त्या धृतराष्ट्राला सुद्धा मरावं लागलं. त्याच्या जीवनामध्ये 2ही दिवस त्याने साजरे केले नाही. पण त्याच्या पुढे चला, माझ्या तुकोबऱ्याचं शास्त्र आणि तुकोबऱ्याचं चरित्र 1 मिनिटामध्ये सांगतो. ऐका, धृतराष्ट्राला आपल्या येण्याचाही काळ आणि जाण्याचाही काळ साध्य करता आला नाही, पण माझ्या तुकोबराने येण्याचा काळही साध्य केला आणि अर्थात जाण्याचा
साजरे केले. म्हणून तुकोबारा म्हणतात घेईन आम्ही जन्म यादसाठी देवा. म्हणजे येण्याचा दिवस आहे आणि जाण्याचा दिवस. माझ्या तुकोबाराने 42 वर्षाच्या आयुष्यामध्ये परमार्थाशिवाय दुसरा काही केलं नाही. तुका म्हणे शेवटचा एकच भोग मी प्राप्त केला. कोणता भोग? परमार्थ नावाचा भोग माझ्या जीवनामध्ये तो भोगला आणि त्या परमार्थ नावाच्या भोगामुळे माझ्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबाराय स्वतःची अनुभूती व्यक्त करताय. आता दिसू नये जना ऐसे करा तुम्ही संकाधिक संत आणि म्हणून तुकोबाराचा निरोप जगाच्या मालकापर्यंत पोहोचला आणि तुकोबाराला नेण्याकरता मला जगाचा मालक आला. जगाचा मालक सामान्य नाही, जगाचा मालक गावचा सरपंच नाही, आमदार नाही, खासदार नाही, जगाचा मालक म्या बोलविल्या देवी बोले असा जगाचा मालक तुकोबाराला नेण्याकरता आला. तुकोबाराने अनुभूती सांगितली. म्हणा पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेश उपमोडकी जर्जर जर्जरित माझी रांधिलेल्या ओळखील्या मुख तुळसी जगाचा मालक पाऊलचार केला. घरघरी माझ्या पाणी लागलेल्या पाणी असं हंडावर पाणी ठेवलं. मोठभर कन्या टाकल्या आजी आणि त्या कन्या जगाच्या मालकाने ठेवल्या. जगाच्या मालकाला कन्या लई आवडतात बरं. जगाच्या मालकाने 2 वेळा कन्या खाल्ल्या. पहिल्या विदुर काकाच्या घरी आणि जगाच्या मालकाने दुसऱ्या कन्या खाल्ल्या माझ्या तुकोबाराच्या घरी. आणि कन्या खाल्ल्या आणि तुकाराम महाराजांना जगाचा मालक म्हणतो तुकाराम महाराज चला आता बस भरपूर झालंय म्हणले. आणि त्यावेळेला माझ्या तुकोबाराने देऊमध्ये जावं आणि देऊतल्या लोकांचा अर्थात त्या ठिकाणी समाचार घ्यावा. सगळ्यांना अर्थात म्हणावं आम्ही जातो तुम्ही कृपा आणि म्हणून असे श्री तुकोबाराय विमानामध्ये बसण्याची तयारी करतात. त्यावेळेला एक काळा कुट्ट पुरुष तुकोबाराच्या बाजूला उभा राहिला दिसला. तुकोबाराची नजर पडली आणि त्या काळ्या कुट्ट पुरुषाला बोलून घेतलं. ए काळ्या इकडे. कोण आहेस तू? तो काळा कुट्ट पुरुष मध्ये तिसरा कोणी नाही महाराज. तो जगाला खाणारा काळ आहे आणि तो काळ माझ्या तुकोबाराच्या जवळ आला. सांगितलं हे काळ्या कोण आहेस? महाराज माझं नाव काळ आहे. काळ काळ इथं कशा करता आला? काही नाही महाराज, तुमची बिदाई करण्याकरता आलो, तुमची बोलवण करण्याकरता आलो. काळ्या चल येऊन होतं तू आला ना म्हणून त्या काळाला वाकवलं महाराज आणि विमानामध्ये बसण्याकरता माझ्या तुकोबाराने
दिवसा गोड व्हावा. माझा शेवट गोड झाला. जगाचा मालक मला घेऊन जाण्याकरता आला. शेवट म्हणजे या शब्दाचा अर्थ सांगितला मी तुम्हाला. माझ्या तुकोबरांनी फक्त एकाच गोष्टीसाठी धावपळ केली होती. कोणत्या? परमार्थासाठी. आणि परमार्थाची अर्थात त्या ठिकाणी पूर्णतम अवस्था म्हणजेच महाराज जगाच्या मालकाचं दर्शन. जग तू जन्मालो त्याचे आधी फळ झाले साचे तुम्ही सांभाळू संती भय निरसरी खंती. माझ्या जीवनातली भीती खंती समाप्त झाली. आता निश्चिंतेने पावलो विसावा कुंतली भावा तृष्णेची या. तृष्णा म्हणजे अर्थात जी पळापळ माझ्या जीवनातली होती ती समाप्त झाली. कशामुळे झाली? कौतुक वाटे झाली या बेचाचे नाममंगळाचे ते गुणे. मग महाराज तुमच्या जीवनातली धावपळ समाप्त झाली. नेमकं तुमच्या जीवनामध्ये फायदा काय प्राप्त झाला? तुका म्हणे नित्य तुका म्हणे मुक्ती परिनिधी हवाई. तुका म्हणे मुक्ती परिनिधी मुक्ती
कैलासवासी रत्नमाला मातोश्री यांच्या चरणी सज्जन हो, जोपर्यंत आपल्या घरामध्ये आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत आई वडिलांची किंमत कळत नाही. पण सांगू, आई वडील निघून गेले त्या आई वडिलांची किंमत कळते बघा. जोपर्यंत माझे ज्ञानोबा आळंदीमध्ये जिवंत होते तोपर्यंत आळंदीतल्या लोकांना नाही कळाले, आणि जोपर्यंत माझे जगद्गुरु तुकोबाराय देहूमध्ये जिवंत होते तोपर्यंत तुकोबाराय जगाला नाही कळाले. आणि म्हणून आमची गुरुवरी एक वाक्य बोलत असतात, मूर्ती जोपर्यंत मूर्त स्वरूपामध्ये आहे तोपर्यंत तिची सेवा करायची आहे, आणि मूर्ती एकदा कायमची निघून गेली की नंतर मागापूर किती रडून फायदा होणार नाही. आणि म्हणून कैलासवासी मातोश्री रत्नबालाबाई यांच्या गोड जेवणाच्या निमित्तानं यांच्या पश्चामध्ये 3 मुलं, त्याचप्रमाणे आमचे काकाश्री असतील. मायबाप, मी एक वाक्य बोलत असतो, म्हातारपणामध्ये मुलगा जाऊ नये, तरुणपणामध्ये मालक जाऊ नये, आणि लहानपणामध्ये आई वडील जाऊ नये. ही फार मोठी हानी असते बघा. ज्याचे आई वडील लहानपणामध्ये निघून गेले त्याच्या जीवनातलं आई वडिलाचं छत्र समाप्त होतं, त्यांना आई वडिलाची किंमत कळते. आणि ज्या माझ्या एखाद्या माईची, एखाद्या ताईची, एखाद्या माझ्या भगिनीच्या तरुणपणामध्ये मालक निघून गेला की मालकाच्या पश्चिमेमध्ये जे जगणं असतं ते नरक यातना भोगणाऱ्या अर्थात जगणं असतं. म्हणून तरुणपणामध्ये मालक जाऊ नये, आणि त्याचप्रमाणे अर्थात आपल्या आयुष्यामध्ये म्हातारपणामध्ये मुलगा जाऊ नये. म्हणून आज आई वडील अर्थात जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. माई बापे केवळ काशी ते न जावे तीर्थाशी. आमच्या सौभाग्यवती कैलासवासी रत्नबाला आणि मातोश्री हे निघून गेल्या, पण आता आई गेल्या म्हणून त्यांच्या जाण्याचं दुःख नाही. आमच्या रत्नबालाबाईसाठी काय बोलावं बघा, एक वाक्य बोलू का, या मंडपात येण्याकरता पुण्य असावं लागतं. एक वाक्य बोलत असतो मी, जिंदगी में सपना तो हर कोई सजाता है, लेकिन हर किसी का सपना मेरे भगवान पूरा नहीं कर सकते. वैसे ही इस धर्म मंडप में आना तो सभी चाहते हैं, लेकिन आता तो वही जैसे मेरे भगवान बुलाते हैं. इकडे येण्याकरता महाराज भाग्य असावं लागतं, इकडे मंडपामध्ये येण्याकरता भाग्य असावं लागतं, देवाचं नाव मुखामध्ये येण्याकरता भाग्य असावं लागतं. आणि मेल्याच्या नंतर आपल्या जाण्यानं, आपल्या वियोगानं कीर्तन होणं याला महत् भाग्य असावं लागतं. म्हणून लक्षात ठेवा, या माईचं काहीतरी अर्थात भाग्य असेल. जन्मोजन्मामध्ये केलेली पुण्याची संचयता आणि पुण्याचा साठा. आज ते रमेश भाऊ असतील, आमचे अरुण भाऊ असतील, आमचे प्रदीप भाऊ असतील, आणि आमचे मधुकरराव काका असतील, यांच्या प्रयत्नातून आज खऱ्या अर्थाने मायबाप काळजी करू नका. आईसाहेब ज्या ठिकाणी असतील ना तिथून त्यांना आनंद होत असेल. आणि आज एवढ्या या कार्यक्रमामधून, अन्नदानातून, कीर्तनातून जे निर्माण झालेलं जे पुण्य आहे ते पुण्य अर्थात त्यांच्याकडे जाईल, आणि नक्कीच जगाचा मालक त्यांचा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि स्वीकार करण्यासाठी म्हणजे काय केलायच ना, त्यांनी स्वीकार केला म्हणूनच अर्थात हे कीर्तन आज उत्सव झालाय, हे त्याचं उत्तर आहे. म्हणून झालेली सेवा भगवत चरणी अर्पण करतो. एकदा सर्वांना माझी विनंती आहे, आपल्या हिंदू धर्मामध्ये मौन धारण करून श्रद्धांजली वाहणं हे मला योग्य वाटत नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रद्धांजली वाहण्याकरता एखादं सत्कर्म करायचं, संतांचं नामस्मरण करायचं, देवाचं नामस्मरण करायचं, त्या नामस्मरणावरून आणि त्या सत्संगतीतून आणि सत्संगातून सत्कर्मातून मिळालेलं जे पुण्य आहे ते मेलेल्या मूर्त आत्म्याला अर्पण करायचं, याला खरी श्रद्धांजली म्हणतात. म्हणून परमात्म्याचं
आपण नामस्मरण सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने ज्या ज्ञानोबा तुकोबराचं नामस्मरण घेतल्याच्या नंतर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकते फेर आणि तुकाराम तुकाराम नाम घेता का ते येऊ म्हणून त्या ज्ञानोबा तुकोबराचं आपण सर्वांनी भजन करूया आणि श्रद्धांजली म्हणून त्यांना भजनातून मिळालेलं पुण्य अर्पण करूया. एकदा सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणायचं ज्ञानोबाराया माझ्या तुझिया सकळ
धूप दीप नैवेद्य फलतांबूल वाहू पुष्पांजली विठ्ठल रुक्माई गोपाळ रुक्माई माझे आसन संत सर्वकाळ तुझं पती आहे या